संप मिटल्यानंतर वडाळा डेपोमधून पहिली बस मुंबईकरांच्या सेवेसाठी बाहेर पडली, याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी। अखेर बेचा संप आज मागे घेण्यात आलाय। हा संप मागे घेण्याची घोषणा झाल्याच्या नंतर पहिली बस जी आहे ती या ठिकाणी रस्त्यावर जाताना आपल्याला दिसते आहे। वडाळा आगारातली ही बस आहे आणि ही बस आता बाहेर पडायच्या मार्गावर आहे। आपण बघितलं की 9 दिवस बेच्या कामगारांचा संघटनेने पुकारलेला हा संप सुरू राहिला। 9 दिवसानंतर न्यायालयाच्या मध्यस्थीनं अखेर आज हा संप मागे घेत असल्याची घोषणा जी आहे ती बेस्ट कामगारांच्या कृती समितीने घेतली आणि त्यानंतर ही पहिली बस जी आहे ती या ठिकाणी आता वडाळा आगारातून बाहेर पडते आहे। आपण बघतोय या बसच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये कामगार जे आहेत ते जमलेले आहेत आणि आपल्या मागण्या मान्य झाल्याबद्दल एकच जल्लोष ते या ठिकाणी करता आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर यांच्या कित्येक वर्षांच्या मागण्या होत्या, त्यातल्या महत्वाच्या मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। खास करून खासगीकरण बेसचं होणार नाही, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ जी आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे। अशा प्रकारच्या महत्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या न्यायालयाच्या देखरेखीखाली आता मान्य झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला। मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या 9 दिवसापासून हा संप सुरू होता। 9 दिवसामध्ये एक ही बस मुंबईतल्या रस्त्यावर फिरकली नाही। यामुळे बेस्ट प्रशासनाचं साधारणतः 27 कोटी रुपयांचं नुकसान झालं। मात्र हे नुकसान जरी असलं तरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणं फार महत्वाचं होतं आणि म्हणूनच कर्मचारी कुठल्याही प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारे हे आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते। अखेर न्यायालयानं कडक ताशेरे बेस्ट प्रशासनावर ओढल्याच्या नंतर अखेर आता ह्या संपावर तोडगा निघालेला आहे आणि आता हा संप मागे घेतलेला आहे। हा संप आता मागे घेतल्यामुळे सर्व बेस्ट जे आहे साधारणतः 3,500 बेस्ट बसेस ज्या आहेत त्या मुंबईमध्ये धावत असतात। 30,000पेक्षा जास्त कर्मचारी या बेस्टमध्ये आहेत आणि ते आता सर्व आज रात्रीपासून कामावर येतील आणि सर्व बेस्ट जे आहेत त्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकर प्रवासी जो आहे तो सुटकेचा निश्वास सोडणार आहे। कॅमेरामन गणेश मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई।